नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ही फक्त एक हाक नाही, ही आहे लाखो भक्तांच्या श्रद्धेची गर्जना. सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये ढगांच्या सावलीत एक असा पवित्र डोंगर उभा आहे, जिथे प्रत्येक पाऊल भक्तीनं ओथंबलेलं आहे. दरवर्षी लाखो भाविक आपल्या मनात श्रद्धा आणि ओठावर एकच नाव घेऊन येतात, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. संपूर्ण डोंगर गुलालाने न्हाऊन निघतो. आकाशही गुलाबी होतं आणि त्या रंगात मिसळून जातात लाखो भावनांचा महासागर. हा फक्त उत्सव नाही, ही आहे परंपरेची ओळख, ही आहे भक्तीची ताकद आणि विश्वासाची जिवंत कहाणी. आज आपण जाणून घेणार आहोत ज्योतिबा डोंगरवरील भव्य चैत्र यात्रा, तिचा इतिहास, तिचं आध्यात्मिक महत्त्व आणि तो अनुभव जो एकदा घेतला तर आयुष्यभर विसरता येत नाही. चला तर मग या भक्ती प्रवासात माझ्यासोबत. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. सह्याद्रीच्या या पवित्र भूमीवर जिथे प्रत्येक कणात श्रद्धा बसते, तेथे विराजमान आहेत एक शक्तिशाली देव, ज्योतिबा देव. ज्योतिबा म्हणजे केवळ एक देव नाही, तो आहे शक्तीचा स्रोत, तो आहे भक्ताच्या विश्वासाचा आधार. असं मानलं जातं की ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तेजातून या दिव्य शक्तीचा जन्म झाला. धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी ज्योतिबांनी अवतार घेतला. राक्षस रत्नासुराचा वध करून त्यांनी या भूमीला भयमुक्त केलं आणि तेव्हापासून ही पवित्र भूमी झाली श्रद्धेची केंद्र. कोल्हापूरची देवी महालक्ष्मी देवी यांच्या भावाच्या रूपातही ज्योतिबाला ओळखलं जातं. म्हणूनच भक्त येथे येतात आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या आयुष्याला नवीन दिशा मिळवण्यासाठी. आजही लाखो लोकांच्या मनात एकच विश्वास आहे, ज्योतिबा हाक मारली की मदतीला धावून येतात. आणि म्हणूनच ही यात्रा फक्त परंपरा नाही, ती आहे श्रद्धेचा जिवंत अनुभव. सह्याद्रीच्या उंच शिखरांमध्ये ढगांच्या साक्षीने उभा आहे एक पवित्र डोंगर, ज्योतिबा डोंगर. समुद्रसपाटीपासून सुमारे 3124 फूट उंचीवर वाडी रत्नागिरी या गावात वसलेलं हे ठिकाण आज लाखो भक्तांचं श्रद्धास्थान बनलं आहे. या डोंगरावर पाऊल टाकताच एक वेगळी ऊर्जा जाणवते, जणू काही प्रत्येक वाराच्या झुळकीत चांग भलंचा नाद घुमत असतो. येथे फक्त मंदिर नाही, तर आहे एक संपूर्ण भक्ती विश्व. भव्य मंदिर, प्राचीन वास्तुशैली आणि आजूबाजूला पसरलेलं निसर्ग सौंदर्य. सकाळच्या धुकात हरवलेलं डोंगर आणि संध्याकाळी दीपाने उजळलेलं मंदिर, हा नजारा मनाला स्पर्श करून जातो. म्हणूनच या ठिकाणाला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं, कारण इथे येणारा प्रत्येक भक्त केवळ दर्शन घेत नाही, तर तो अनुभवतो एक दिव्य शांतता. आणि जेव्हा लाखो लोक एकत्र येतात, तेव्हा हा डोंगर फक्त डोंगर राहत नाही, तो बनतो श्रद्धेचा महासागर. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. दरवर्षी चैत्र महिन्यात एक असा दिवस येतो, ज्या दिवशी संपूर्ण सह्याद्री दुमदुमतो. तो म्हणजे ज्योतिबा डोंगराची भव्य चैत्र यात्रा. लाखो भक्त दूरदूरच्या गावांमधून, काही पायी, काही डोक्यावर नवस घेऊन या डोंगरावर पोचतात. प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते, ज्योतिबांचं दर्शन घ्यायचं. ही यात्रा फक्त एक दिवसाची नाही, तर अनेक दिवस चालणारा श्रद्धा, उत्साह आणि परंपरेचा महोत्सव आहे. येथे येताच सगळं काही बदलून जातं. आकाश गुलाबी होतं, हवा गुलालाने भरते आणि प्रत्येक चेहऱ्यावर दिसतो एक वेगळाच आनंद. या यात्रेत ना कोण मोठं ना कोण लहान, सगळे फक्त भक्त असतात. येथे येऊन लोक आपल्या दुःखांना विसरतात आणि श्रद्धेच्या रंगात रंगून जातात. म्हणूनच ही यात्रा फक्त एक उत्सव नाही, ती आहे भक्तीचा जिवंत महासागर, परंपरेचा अभिमान आणि विश्वासाची ताकद.
या भव्य यात्रेत प्रत्येक क्षण, प्रत्येक विधी एक वेगळीच ऊर्जा घेऊन येतो. चला अनुभवूया ते दिव्य क्षण. पहाटेची वेळ, सूर उगवायच्या आधीचा. मंदिरात सुरू होतो पवित्र अभिषेक. ज्योतिबा देव यांना दूध, पाणी, पंचामृत अर्पण केलं जातं. मंत्रोच्चाराने वातावरण भरून जातं आणि भक्तांच्या मनात निर्माण होते एक अद्भुत शांतता. गुलालाची उधळण हा क्षण म्हणजे यात्रेचा आत्मा. संपूर्ण डोंगर क्षणात गुलाबी रंगात न्हाऊन निघतो. आकाशात उडणारा गुलाल आणि त्या रंगात हरवलेले भक्त, हा नजारा शब्दात मावणार नाही. सासन काठी, दूर दूरवरून येणाऱ्या उंच उंच सासन काठ्या, 30 ते 70 फूट उंच, गावाच्या मानाचा अभिमान. त्या ढोल ताशांच्या तालावर नाचतात आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. पालखी सोहळा आणि मग येतो सर्वात पवित्र क्षण. ज्योतिबा देव यांची भव्य पालखी निघते. भक्तांच्या गर्दीतून गुलालाच्या वर्षावात जयघोष करत पुढे सरकते. तो क्षण भक्तांच्या डोळ्यात अश्रू आणतो. भक्त आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून नारळ अर्पण करतात आणि विश्वासाने म्हणतात, देवा माझी इच्छा पूर्ण कर. हे सगळे विधी फक्त परंपरा नाहीत, ते आहेत भक्तीची अभिव्यक्ती, श्रद्धेची ताकद आणि विश्वासाचं प्रतीक. आणि म्हणूनच ही यात्रा अनुभवताना प्रत्येक भक्त स्वतःला विसरून जातो. या यात्रेत फक्त गर्दी नसते, इथे असतात लाखो भावना. कोणी येतो डोळ्यात स्वप्न घेऊन, कोणी येतो मनात वेदना घेऊन, तर कोणी येतो फक्त एक विश्वास घेऊन, माझा ज्योतिबा मला कधीच निराश करणार नाही. या डोंगरावर प्रत्येक भक्ताची एक वेगळी कहाणी असते. कोणी नवस मागतो, कोणी नवस फेडायला येतो. नवविवाह जोडपी आपल्या संसाराच्या सुखासाठी देवाच्या चरणी नतमस्तक होतात. आई वडील आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात आणि काही जण फक्त मन शांत करण्यासाठी येथे येतात. कधी कधी जीवन इतकं कठीण होतं की माणूस हरवून जातो, पण इथे आल्यावर त्या गर्दीत, त्या गजरात तो स्वतःला पुन्हा शोधतो. इथे ना कोणी श्रीमंत ना कोणी गरीब, सगळे समान, सगळे भक्त. एकच नाव, एकच विश्वास, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. असं म्हणतात, मनापासून हाक मारली तर देव नक्की ऐकतो. आणि म्हणूनच लाखो लोक दरवर्षी या डोंगरावर येतात, कारण त्यांना माहिती आहे इथे फक्त दर्शन नाही, इथे मिळतो विश्वास, इथे मिळते आशा. आणि म्हणूनच ही यात्रा फक्त एक परंपरा नाही, ती आहे भक्तीचा अनुभव, भावनांचा सागर आणि श्रद्धेची खरी ताकद. कल्पना करा, तुम्ही उभे आहात ज्योतिबा डोंगरावर. आजूबाजूला लाखो लोकांची गर्दी, डोळ्यासमोर गुलालाने भरलेलं आकाश आणि कानात घुमतोय, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. प्रत्येक पाऊल टाकताना तुम्हाला जाणवते ती ऊर्जा. ढोल ताशांचा आवाज छातीत धडधड निर्माण करतो. लेझिमांच्या ताल्यावर नाचणारे भक्त आणि आनंदाने भारलेले चेहरे. अचानक कोणीतरी गुलाल उधळतो आणि त्या क्षणात तुम्ही त्या गुलाबी रंगात हरवून जाता. तुमचे कपडे, तुमचा चेहरा सगळं गुलालाने भरून जातं, पण त्या रंगात एक वेगळाच आनंद असतो. गर्दीतून वाट काढत तुम्ही पुढे जात राहता. थकवा येते, पण मन थकत नाही, कारण समोर असतं देवाचं दर्शन. आणि मग तो क्षण येतो, ज्या क्षणासाठी तुम्ही इतका प्रवास केला. ज्योतिबा देव यांचं दर्शन. त्या एका क्षणात डोळ्यात पाणी येतं, मन शांत होतं आणि आतून एकच आवाज येतो, देवा धन्यवाद. त्या क्षणी तुम्ही सगळं विसरता, तुमचे दुःख, तुमच्या चिंता, सगळं काही, आणि फक्त उरतो एक अनुभव जो शब्दात सांगता येत नाही, जो फक्त मनात साठवून ठेवता येतो. आणि म्हणूनच ज्योतिबांची यात्रा फक्त पाहायची नसते, ती अनुभवायची असते. लाखो भक्त एकाच ठिकाणी एकाच दिवशी. हे ऐकायला जितकं मोठं वाटतं तितकंच मोठं असतं त्यामागचं व्यवस्थापन.
ज्योतिबाच्या डोंगरावर दरवर्षी केली जाते भव्य तयारी. रस्त्यावर वाहतुकांची विशेष व्यवस्था, हजारो बसेस भाविकांना सोयीस्कर प्रवासासाठी, पिण्याचे पाणी, मोफत महाप्रसाद, आरोग्यसेवा सगळं काही भक्तांच्या सेवेसाठी असते. पोलिसांचा कडकट बंदोबस्त, स्वयंसेवकाची मदत, प्रत्येक भक्त सुरक्षित राहावा यासाठी दिवसरात्र काम सुरू असतं. कारण इथे येणारा प्रत्येक माणूस फक्त एक भक्त असतो आणि त्याची सेवा करणं हीच खरी पूजा असते. या यात्रेचा आनंद घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणंही गरजेचं आहे. खूप मोठी गर्दी असते म्हणून आपल्या कुटुंबाची काळजी घेणं, लहान मुलांना आणि वृद्धांना एकटं सोडू नये, शक्यतो हलकं सामान स्वतःजवळ ठेवणं, पर्यावरणपूरक गुलाल वापरणं. कारण आपली सुरक्षितता आणि निसर्गाची काळजी हे दोन्हीही तितकेच महत्त्वाचे असतात. ज्योतिबा डोंगर तो फक्त एक ठिकाण नाही, तो आहे श्रद्धेचा महासागर. इथे येणारा प्रत्येक भक्त काहीतरी शोधत येतो आणि जाताना काहीतरी मिळवून जातो. कधी विश्वास, कधी शांती, तर कधी नवीन आशा. गुलालेनं रंगलेला डोंगर, ढोल ताशांचा गजर आणि लाखो लोकांची एकच हाक, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जर तुम्ही आयुष्यात एकदा तरी ही यात्रा अनुभवली असेल तर तुम्हाला कळेल भक्ती म्हणजे काय आणि श्रद्धा म्हणजे काय. आणि त्या दिवशी तुमच्या मनातूनही एकच आवाज येईल, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तसेच भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीची केली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय, भावनिक, हृदयस्पर्शी भक्ती प्रवासात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.